नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी मस्त तुळशीची पूजा करून घेतली, कारण की जेव्हा आपण घरात प्रवेश घेतो तेव्हा दिवशी जो दिवा लागलेला असतो एक प्रसन्न वातावरण निर्माण करतो. त्याच्यामुळे मी रोज तुळशीची पूजा करते. आणि उंबरठ्याला आपण लेपन जरी गुरुवारी आणि पौर्णिमेला करत असलो तरी अशी पूजा जर रोज केली तर घरात येताना खूप प्रसन्न वातावरण होतं. आणि इथे मी गॅसची पूजा रोज करते, त्याच्यामुळे मी रोज रांगोळी काढते, कारण की ती सवयच झाली मला. रांगोळी काढल्याशिवाय माझा दिवस पूर्ण झाल्यासारखा मला वाटत नाही. आणि आपण रांगोळी काढतो तेव्हा घरात पण किचनमध्ये पण खूप छान वाटतं. आणि पूजा केल्यानंतर तिथले जे फ्रेश आपण गॅसवर फुलं ठेवतो ना, त्याच्यामुळे एक वेगळीच एनर्जी येते. त्याच्यामुळे स्वयंपाकालाही खूप छान प्रसन्न मनाने आपण स्वयंपाक करतो. अशी मी पूजा रोज करते, कारण की रोज केल्याने मस्त वाटतं. इथे मी मसाल्याची भाजी करत होते. आराध्या मला सारखा प्रश्न विचारत होती, की "आई तुझ्या भा म्हणजे तू जी भाजी बनवते याची टेस्ट इतकी छान असते, तर मला सांग की तू काय-काय मसाले वापरते?" मी माझी मैत्रीण पण मला नेहमी विचारते, त्याच्यामुळे सांगते तिला. म्हटलं, "मी काहीच मसाले वापरत नाही. मी आजीने दिलेलेच गावाकडचे मसाले असतात तेच टाकते. आणि गरम पाणी टाकल्याने भाजी टेस्टी पण होते. थंड पाण्याने भाजी टेस्टी होत नाही, त्याच्यामुळे गरम पाणी टाकले." इकडे भाकरी पण करून घेतल्या, कारण की मसाल्याच्या भाजीसोबत पोळीपेक्षा भाकरी खूप छान लागते. तर माझ्या भाकरी गावाकडच्या पद्धतीच्या असतात, मोठ्या-मोठ्या. चला तर